Mumbai Tug brought to you by Sunny's World. Pune's Pride Sunny's World, life in sunshine. Resort weddings, events, restaurants, adventure wellness. Sunny's World, perfect destination for every occasion. आमच्या गावाकडे एक म्हण आहे, दाट टोकरून पोट भरत नाही आणि ज्याला आभाळ दिसत नाही त्याला पाऊस कळत नाही. याचा खूप सोपा अर्थ आहे. आभाळापर्यंत नजर असेल तर तुम्हाला पावसाचा अंदाजही बांधता येतो. थोडक्यात दूरचं दिसत असेल तर तुम्हाला स्पष्टपणे धोक्याची घंटा जाणवेल. पण ते जर आपल्याला ताडता आलं नाही, त्यानुसार जर आपल्याला दैनंदिन जीवनामध्ये बदल करता आला नाही तर मात्र तुम्हाला दात टोकरावे लागतील. म्हणजे थोडी बचत करणंच तुमच्या पदरात पडेल, पण त्यानं तुमची गंगाजळी वाढणार नाही. थोडक्यात दात टोकरून म्हणजे दातांच्या फटीत अडकलेल्या छोट्या अन्नकणांनी तुमची भूकही भागणार नाही. आता हे ऐकल्यानंतर तुमच्या मनात एक शंका आली असेल, ती म्हणजे आपल्याला पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी दिलेला बचतीचा सल्ला हा आभाळ दिसल्यानंतर दिला आहे की आता दात टोकरायची वेळ आली आहे म्हणून दिला आहे. हे विचारण्याचं कारण आहे ते म्हणजे कालपासून गल्ली टू दिल्ली नेत्यांनी सुरू केलेल्या बचतीचे फंडे. पंतप्रधानांनी 2 महिने देश फिरून प्रचार केला. भाजपच्या राज्यातील सगळे मंत्री, संत्री, नेते, मुख्यमंत्री चार्टर्ड हवेत उडवत फिरले. त्यानंतर निकाल लागला. 2 राज्यात सरकार आलं आणि मग बचतीचा सल्ला त्या मागून आला. आता हा वराती मागून घोडं दामटल्याचा प्रकार आहे असं म्हणणं मान्य नाही. कारण युद्ध सुरू झालं त्यानंतर काही काळातच आपल्याला हा अंदाज आला होता की काळ मोठा कठीण आलाय. पण सत्तेचं राजकारण आपल्या विवेकापुढे थोडंसं सरस ठरलं आणि आधी निवडणुका आणि मग बचत हा फंडा अवलंबला का, हे केवळ प्रश्न आहेत. कारण देशाला बचतीचे सल्ले दिल्यानंतर 3 दिवसांनी पंतप्रधान आपल्या ताफ्यातील गाड्यांची कपात करत 2 गाड्यांसह पंतप्रधान कार्यालयात पोहोचले. त्यानंतर महाराष्ट्राचे मुख्यमंत्री थेट रॉयल एनफिल्डवरून रॉयल एंट्री करत मंत्रालयात दाखल झाले. अर्थात मागे आशिष शेलारांना सुद्धा त्यांनी लिफ्ट दिली होती. नितेश राणे बंगल्यातून चालत मंत्रालयात आले. अर्थात हे अंतर 500 मीटरपेक्षा अधिक नाही आहे. अतुल सावे यांचा बंगला मंत्रालयाचा रस्ता ओलांडला की समोरच दिसतो. ते अंतर फार तर मंत्रालयाच्या गेटपासून 300 मीटर असावं. बाकी प्रताप सरनाईकांनी टेस्ला खरेदी करून ओढवून घेतलेलं ट्रोलिंग आज कामी आलं, कारण त्यांनी इलेक्ट्रिक कारमध्ये येणं पसंत केलं. बाकी बऱ्याच मंत्र्यांनी आता इलेक्ट्रिक गाडी वापरली पाहिजे असं म्हणत गाड्या बुक केल्या किंवा थेट गाड्यांसोबतचे फोटोही टाकले. देशभरातही हाच ट्रेंड बघायला मिळाला. किमान एवढी श्रीमंती किंवा ऐपत असलीच पाहिजे की केवळ बचतीचा संदेश आला तरी आपण 2 दिवसात 50 ते 60 लाखाची इलेक्ट्रिक चारचाकी खरेदी करू शकू. मला विश्वास आहे की सरकारनं ती समृद्धी तुमच्यापर्यंत पोहोचवली असेल. नितीन गडकरी आज बसमधून त्यांनी प्रवास केला, पण त्यांच्या बसच्या मागे 50 गाड्यांचा ताफा होता. केंद्रात आणि राज्यात हा बचतीचा उत्सव मोठ्या प्रमाणावर साजरा झाला. लोक टीव्हीवर बघत राहिले. संकटातही आपण किती छानपणे सेलिब्रेट करू शकतो, किती सकारात्मक राहू शकतो आणि संकट येऊ नये म्हणून ज्यांची जबाबदारी होती त्यांचंही कौतुक करू शकतो, हे अगदी मोठ्या मनानं माध्यमांनीही अत्यंत मायेनं, प्रेमानं आणि आपलेपणानं सिद्ध केलं. त्यामुळे आज दिवसभर या सगळ्या दाट टोकरण्यावर कुणीही अवाक्षरानंही टीका केली नाही. विरोधकांनी तोंड उघडलं तेच मुळे टीका करण्यासाठी असं बोललं जाऊ लागलं. एवढा उत्सव चालू असताना त्यांनी त्यात मिठाचा खडाच टाकला असा भाव आणून त्यांचा खत्री समाचार सत्ताधारी पक्षाच्या आत्मनिर्भर नेत्या कार्यकर्त्यांनी अभिमानानं केला. आता हे मी तळमळीनं बोलतोय, याला तुम्ही अजिबातही उपहास किंवा सार्कॅझम समजू नका. कारण तो समजून घेण्याची आणि त्यावर तितक्या सहजपणे व्यक्त होण्याची मानवी प्रवृत्ती सोडून आपल्याला बरीच वर्ष लोटली आहेत. अर्थात हाच ट्रेंड आता जनता उद्यापासून फॉलो करेल अशी अपेक्षा आहे. घरून काम होईल, त्यामुळे संकट हातोहात आटोक्यात येईल. पुन्हा एकदा समृद्धीच समृद्धी. आता तुम्हाला थोडं इतिहासात घेऊन जातो, जो जनरली अनेकांना नकोसा वाटतो, कारण त्यात गांधी, नेहरू, पटेल, बोस, लालबहादूर शास्त्री आणि तत्सम मंडळींचा उल्लेख होतो. कारण त्यांनी देशासाठी लाटाखाट्या खाल्ल्याचं, तुरुंगवास भोगलाच, तन मन धन देशाला दिलंच, देश उभा केलाच, पण कोणाशी तरी दुजाभाव करायचं कदाचित विसरून गेले. त्यांच्या स्वभावात चित्कार विखार नव्हता. असो, साधेपणा, सहवेदना ही वृत्ती आहे, उधळपट्टी ही प्रवृत्ती आहे, प्रामाणिकपणा दुर्मिळ आहे. आता उदाहरण द्यायचं झालं तर लाल बहादूर शास्त्रींचं घ्या, कारण गांधी, नेहरू यांची उदाहरणंसुद्धा मान्य होतील का याबाबत शंका आहे. लाल बहादूर शास्त्री यांनी क्रीम कलरची फियाट चारचाकी खरेदी केली. त्याचे 7,000 रुपये त्यांनी भरले आणि 5,000चं पंजाब नॅशनल बँकेचं कर्ज घेतलं. पुढे शास्त्रीजी जेव्हा ताश्कंदला गेले तेव्हा त्यांचं निधन झालं. बँकेनं माजी पंतप्रधानांच्या गाडीचं कर्ज माफ करण्याची तयारी दाखवली, पण शास्त्रीजी यांच्या पत्नी ललिता यांनी ते अमान्य केलं.
त्यांनी स्वतः ते कर्ज फेडलं. शास्त्रीजी बऱ्याचदा पंतप्रधान असतानाही भाजीच्या मार्केटमध्ये दिसायचे. स्वतःच्या घरासाठी ते स्वतः खरेदी करायचे. त्यांच्या मागे 10-15 गाड्यांचा लवाजमा कधीही दिसला नव्हता. पर्सनल बॉडीगार्ड्स वगैरे बाळगण्याचा तो काळही नव्हता. पण काळ नंतर वेगानं बदलला. आर्थिक उदारीकरणानंतर पैसाही आला, सुबत्ता आली, उद्योग वाढले, मध्यमवर्ग वाढला, त्यांची स्वप्न वाढली, त्यांच्या आकांक्षांचा परिघही विस्तारला. उद्योजक तर देशातले सम्राट, त्यांची सुबत्ता तर स्वर्गीय आहे. कोणाचा 30 मजली महाल आहे, कोणी लग्नांवर 5,000 कोटी खर्च करत आहे, तर कोणाच्या सुरक्षेच्या ताफ्यात शेकड्यानं वाहन आहेत. देशातले नेतेही मग त्यात मागे राहिले नाहीत. आताच्या आपल्या विधानसभेत 90% अधिक आमदार करोडपती आहेत. एखाद्या विनोद निकोलेंकडे बोट दाखवून प्रामाणिकपणा लोकांना अजूनही जनतेत त्याला स्थान आहे हे भासवण्याचा प्रयत्न अशा वेळेला केविलवाणा ठरतो. अलीकडच्या काळात दिखावा किंवा शोषा याला अधिक महत्त्व आहे. आमदार, खासदार, मंत्री जर विमानानं येणार असतील तर त्यांच्या स्वागताला किमान 5-50 गाड्या एअरपोर्टवर असतात. त्या पुन्हा मंत्र्यांच्याच मागे कार्यक्रमाच्या ठिकाणी पोहोचतात. साध्या नगरसेवक किंवा झेडपी सदस्याला आता केवळ एखादी गाडी पुरत नाही. पर्सनल बॉडीगार्ड ठेवणं हा अलीकडे स्टेटस सिम्बॉल झाला आहे. X किंवा Y सुरक्षा नसेल तर त्या नेत्याचं वजन कमी पडतंय असं मानण्याचा हा काळ सुरू झाला आहे. त्यामुळे तुम्हाला आठवत असेल तर एकनाथ शिंदेंच्या बंड कम पलटीनंतर बऱ्याच जणांना सुरक्षेच्या कारणास्तव असा ताफा दिला होता. कालच मध्य प्रदेशात टेक्स्टबुक कॉर्पोरेशनच्या पदाधिकाऱ्यांनी जेव्हा पदभार स्वीकारायला ते गेले तेव्हा शेकडो गाड्यांच्या ताफ्यासह गेले. अमित साटम नालेसफाईची पाहणी करण्यासाठी ताफ्यासकट गेले. विरोधकांनी त्यावर ट्विट केलं तर त्यांनी त्यांच्या पेटंट असलेल्या भाषेत त्याचा समाचार घेतला. ज्यावेळी हे बचतीचे धडे सुरू होते तेव्हा भाजपाचे देशभरातले नेते प्रायव्हेट चार्टर्डनं आसामच्या गुवाहाटीत दिसले. शपथविधी झाला. हिमांता बिस्वा शर्मा मुख्यमंत्री म्हणून विराजमान झाले. तुम्ही म्हणाल की मुद्दा काय? तर मुद्दा हा आहे की दिखावा आणि दाट टोकरणं आपल्याला कितीसं परवडणारं आहे आणि पुरणारं आहे. कारण फिनान्शियल टाइम्सची बातमी आहे, गेल्या 2 महिन्यात परदेशी गुंतवणूकदारांनी तब्बल $21 बिलियन म्हणजे जवळपास 1,80,000 कोटी रुपयाची गुंतवणूक आपल्या देशातून काढून घेतली आहे. भारताच्या उदारीकरणाच्या धोरणानंतर इतकी वाईट परिस्थिती पहिल्यांदाच बघायला मिळते असंही त्या बातमीत म्हटलंय. त्यामुळे त्यातला एक कोट आहे आणि तो खूप महत्त्वाचा आहे. Indian market valuation remain unattractive and allocations to emerging markets are flowing predominantly into South Korea and Taiwan, where semiconductor giants are capitalizing on the AI boom. म्हणजे आपल्या देशातलं मार्केट आता त्यांना आकर्षक वाटत नाही. त्या उलट ते तैवान किंवा साऊथ कोरिया या देशांकडे जाणं पसंत करतात. असो तर मुद्दा हा आहे की आता युद्धाचा फटका सगळ्या जगाला बसतोय, तर मग भारत तरी काय करणार किंवा पंतप्रधान तरी काय करणार? आता थोडे दिवस आपल्याला महागाई सहन करावीच लागेल ना. नाही सोनं घेतलं तर काय होईल? पण तसंही महागाईचे आणि बेरोजगारीचे चटके सहन करावे लागले तर आपण पुरेसं इंधन आणि सोनं घेण्याच्या क्षमतेमध्ये राहू का? हा वेगळा प्रश्न आहे. पण यात तोटा कोणाचा? नेत्यांचा, उद्योगपतींचा, सेलिब्रिटींचा, कोणाचा? नोटबंदी झाली तेव्हा काळा पैसा बाहेर येईल असं सांगितलं गेलं. सामान्यांना आनंद झाला की आता काळे धंदेवाले तर मेलेच. पण झालं असं की ते सही सलामत सुटले. जवळपास 99.30% पैसे परत बँकांमध्ये आलेत. आताही लोकांकडे नोटा नाहीत असं नाही. GST आला तेव्हा असं वाटलं की एक टॅक्स आला आणि आता आपण 1 नेशन 1 टॅक्समध्ये आलो. पण त्याचे स्लॅब्स आणि ते भरताना किती दमणूक झाली हे थोडं भरणाऱ्यांना पण विचारून बघा. कोरोना आला तेव्हा लोक घरी होते, गरीब श्रीमंत सगळेच. तरीही श्रीमंतांच्या कंपन्यांना प्रॉफिट झाला आणि गरीब रस्त्यावर चालत राहिला. शेकडो मैल आपलं घर जवळ करण्यासाठी उन्हातानात तळत राहिला. त्यामुळे आताच्या घडीला हा प्रश्न आहे की जेव्हा हे आर्थिक संकट आले ते केवळ पेट्रोल डिझेलच्या किमती वाढल्यामुळे आलंय हे समजणं ही स्वतःची फसवणूक आहे. पेट्रोल डिझेलच्या किमती वाढल्यानंतर महागाईचा आताचा 3.5% असलेला दर हा 7 ते 8% म्हणजे दुप्पट होऊ शकतो असं तज्ज्ञांचं मत आहे. म्हणजे मूळ मुद्दा पेट्रोल डिझेलच्या बचतीपेक्षाही खूप मोठा आहे का आणि त्याचा फटका कोणाला बसणार, कोण भरडलं जाणार, कोणाला त्याची झळ बसणार, ते कोण लोक आहेत? जर एवढं सगळं सांगितल्यानंतर तुम्ही आरशात बघितलं नाहीत तर मात्र अवघड आहे. त्यामुळे कुर्सी की पेटी बांध लो, मौसम बिघडणे वाला आहे असं त्यातही संकटाच्या उत्सवाचे सोहळे एन्जॉय करायला विसरू नका. बाकी लोक अशा काळात सुद्धा काही करू शकतील असं वाटत नाही आहे. आजचा मुद्दा हाच आहे की दाट टोकरून पोट भरणार का?